ऑपरेशन सिंदूरच्या पराक्रमाला 1 वर्ष पूर्ण झालंय। याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडिया हँडल एक्सवर प्रोफाईल फोटो बदललाय। तसंच मोदींनी सशस्त्र दलाच्या शौर्याला सलाम असल्याचं आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय। दहशतवादाचा खात्मा करणारच असा निर्धार व्यक्त करत मोदींनी पाकिस्तानला इशारा दिलाय। पाहूया। ऑपरेशन सिंदूरच्या पराक्रमाची वर्षपूर्ती। कुरापती पाकिस्तानला घडवली अद्दल। दहशतवादी तळ, हवाई तळांवर चौफेर हल्ले। भारत स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्ताननं काश्मीरमध्ये दहशतवादाचा राक्षस पोसलाय। गेल्या 70 वर्षात वारंवार पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतात हल्ले करून अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न केला। असाच एक भ्याड हल्ला होता पहलगाम दहशतवादी हल्ला। 22 एप्रिल 2025 ला पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप भारतीय पर्यटकांचा जीव गेला। या भ्याड हल्ल्याचा फक्त निषेध करून नवा भारत थांबणार नव्हता। भारतानं पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी हाती घेतलं ऑपरेशन सिंदूर। भारतीय हवाई दलाच्या राफेल विमानांनी पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर हल्ले चढवले। दुसरीकडे भारतीय क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानी हवाई दलाच्या 11 हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवले। 7 मे पासून 88 तास भारतानं पाकिस्तानवर चौफेर हल्ले चढवले। 10 मे 2025 ला पाकिस्तानचे 11 हवाई तळ उद्ध्वस्त करण्यात आले। नूरखान हवाई तळावर ब्राह्मोस क्षेपणास्त्राने हल्ला चढवला। या हल्ल्यात पाकिस्तानचे 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले। राफेल विमानांनी दहशतवादी तळांवर हल्ला चढवला। आकाश मिसाईलनं अनेक ठिकाणी हल्ले केले। S-400 यंत्रणेनं पाकिस्तानचे ड्रोन मिसाईलचे हल्ले परतवून लावले। पाकिस्तानी लष्कराची प्रतिहल्ला करण्याची ताकद संपवलीच, शिवाय दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळही नेस्तनाबूत केले। भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात सवाई नाला कॅम्प, बर्नाला कॅम्प, महमुना जोया कॅम्प, मरकज सुभान कॅम्प, मरकज तैयबा कॅम्प, सैयदना बेलाल कॅम्प, सर्जल कॅम्प, गुलपूर कॅम्प, अब्बास कॅम्प या दहशतवादी तळांवर हल्ले केले। या हल्ल्यात कुख्यात दहशतवादी आणि जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याच्या कुटुंबातील 10 ते 14 सदस्य मारले गेले। यात त्याची बहीण, मेहुणे, पुतणे आणि भाच्यांचा समावेश होता। भारत की सेनाओं ने पाकिस्तान में आतंक के ठिकानों पर, उनके ट्रेनिंग सेंटर्स पर सटीक प्रहार किया। आतंकियों ने सपने में भी नहीं सोचा था कि भारत इतना बड़ा फैसला ले सकता है। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सगळ्याच मंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा डीपी बदलल्याचं पाहायला मिळालं। पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून प्रसारित केलेल्या संदेशात ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवल्याबद्दल अभिनंदन केलंय। 1 वर्षापूर्वी आपल्या सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान अतुलनीय शौर्य, अचूकता आणि दृढनिश्चय दाखवला। पहलगाम इथं निष्पाप भारतीयांवर हल्ला करण्याचं धाडस करणाऱ्यांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं। संपूर्ण देश आपल्या दलांच्या शौर्याला सलाम करतो। ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरोधात भारताचा प्रतिसाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचं रक्षण करण्याची आढळ वचनबद्धता दर्शवली। या ऑपरेशनने आपल्या सशस्त्र दलांची सज्जता आणि शक्ती अधोरेखित केली। त्याच वेळी या ऑपरेशनने आपल्या दलांमधील वाढती एकजूट दर्शवली आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या भारताच्या प्रयत्नांनी आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला जी ताकद दिली आहे ती अधोरेखित केली। आज 1 वर्षानंतरही दहशतवादाला पराभूत करण्याचा निर्धार ठाम आहे असं ट्विट पंतप्रधानांनी केलं। भारतीयांसाठी हा गौरवाचा क्षण होता। ऑपरेशन सिंदूरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधकांनी टीका करण्याची संधी सोडली नाही। संजय राऊतांनी मोदींवर टीकेचे बाण सोडले। राऊतांच्या टीकेवर भाजपनं जोरदार पलटवार केला। ऑपरेशन सिंदूरपेक्षाही मोदींच्या खोटेपणाचं वर्ष पूर्ण झालंय आणि मोदींच्या गुलामीचं वर्ष पूर्ण झालं। ज्या पद्धतीनं प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली ऑपरेशन सिंदूर मागे घेण्यात आलं, देशाची जनता हे विसरलेलं नाही। ऑपरेशन सिंदूर यासाठी केलं होतं की भारतीय फौजा
या लाहोरपर्यंत जातील, कराचीपर्यंत जातील, पाकव्याप्त काश्मीरमध्ये जातील आणि भारतीय तिरंगा फडकवतील, अशा वल्गना राजनाथ सिंग, नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केल्या होत्या. त्याचं काय झालं? बदला अद्याप पूर्ण झालेला नसताना फक्त प्रेसिडेंट ट्रम्पनं धमकी दिली, दम भरला म्हणून ऑपरेशन सिंदूर थांबवलं. आमच्या लोकांनी इराणकडून काही धडे घेतले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे कुणाचेही गुलाम नाहीत. ते गुलाम असतील तर 140 कोटी देशवासियांचे गुलाम आहेत. तुमच्यासारखे पाकिस्तानचे गुलाम नाहीत. सातत्यानं पाकिस्तानची गुलामी करण्याचं काम संजय राऊत करतायत. ऑपरेशन सिंदूरला वर्षपूर्ती झाली, त्याबद्दल तुम्ही चकार शब्दांनी बोलत नाहीत. ज्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये जाऊन घरामध्ये घुसून तिथल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं काम भारतीय सैनिकांनी केलं, त्याची वर्षपूर्ती आहे. त्याची वर्षपूर्ती असताना तुम्ही अशी भाषा वापरतायत, कारण तुम्ही पाकिस्तानचे गुलाम झालायत. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला भारतानं धडा शिकवला. शिवाय पाकिस्तान धार्जिण्या देशांचाही खरा चेहरा समोर आला. ऑपरेशन सिंदूर नंतर अमेरिकेची पाकधार्जिणी भूमिका पाहायला मिळाली. ऑपरेशन सिंदूर हे भारतीयांसाठी अभिमानास्पद असं ऑपरेशन ठरलं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.